नमस्कार, मी चंद्रकांत धनगर, साप्ताहिक लोकदखलचा संपादक आणि संस्थापक अध्यक्ष शिवमावळा संघटना। मी गेल्या वर्षभरापासून मुरबाड आणि शहापूर तालुक्यातील ग्रामसेवक, शिक्षक, मुख्याध्यापक, आरोग्य कर्मचारी, अधिकारी हे मुख्यालयी न राहता खोटे कागदपत्र जमा करून घरभाडे लाटत असल्याबाबत दिनांक 23/9/2025 रोजी शहापूरचे गटविकास अधिकारी यांच्याकडे तक्रार केली आहे। त्यानंतर 25/11/2025 यावेळी मुरबाडचे गटविकास अधिकारी यांच्याकडे तक्रार केली आहे। जवळजवळ वर्षभर या प्रकरणाचं मी पाठपुरावा करत असताना गटविकास अधिकारी मुरबाड आणि शहापूर यांच्याकडून या संदर्भात कुठल्याही प्रकारची चौकशी अथवा कारवाई झालेली नाही। म्हणून 16/7 म्हणून 1/4/2026 रोजी मुख्य कार्यकारी अधिकारी ठाणा जिल्हा परिषद यांच्याकडे मी याबाबत या कारवाई दिनांकाबाबत तक्रार केली होती। मात्र त्यांच्याकडून देखील कुठल्याही प्रकारची गेले जवळजवळ 6 महिने झाले पण कुठल्याही प्रकारचा चौकशी या कारवाई न झाल्यामुळे मी दिनांक 16/7/2026 रोजी भारतीय स्वातंत्र्य दिनी त्यांच्या कार्यालयासमोर उपोषण करण्याचा इशारा दिला होता। मात्र तेव्हा देखील मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी याबाबतची कुठलीही कारवाई व दखल न घेतल्यामुळे मी 6/8/2026 रोजी त्यांना 15 तारखेला बसतो असं तुमच्या कार्यालयासमोर उपोषण करतो अशा बाबत पत्र दिला। त्यानंतर मी 15 ऑगस्ट 2026 रोजी मुख्य कार्यकारी अधिकारी ठाणे जिल्हा परिषद यांच्या कार्यालयासमोर उपोषणास बसलो असता दिवसभरात कुठल्याही प्रकारचा प्रतिसाद न मिळाल्यामुळे आणि सुट्टी असल्यामुळे, सार्वजनिक सुट्टी असल्यामुळे, शनिवार रविवार लगातार 2 सुट्ट्या आल्यामुळे मी हे उपोषण प्रशासन आणि पोलीस प्रशासन यांच्या विनंतीची म्हणून स्थगित करून पुन्हा 8 दिवसाचा अवधी मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिला होता। त्याच अनुषंगाने मी 24/ऑगस्ट/2026 रोजी मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या कार्यालयासमोर उपोषणास बसलो आहे। आज उपोषणाचा 3रा दिवस आहे। पहिल्या दिवशी कुठल्याही प्रकारचा प्रतिसाद मिळाला नाही। मात्र दुसऱ्या दिवशी संध्याकाळी 5 वाजता येथील अधिकारी मी कारवाई करण्याची मागणी केली असता माझी दिशाभूल करण्यासाठी मला माहिती घेऊन आले आणि माहिती माझ्याकडे दिलेली आहे। पण जी माहिती मी मागितलीच नव्हती। मी कारवाईची जर तक्रार केली आहे तर मला माहितीची आवश्यकता काय, ती माहिती याच्या अगोदरच मला मिळालेली आहे की त्या माहितीच्या अनुषंगानेच मी तुमच्याकडे तक्रार केली होती। मात्र दिशाभूल करत आज सुट्टीचा दिवस असताना देखील माझ्या तक्रारीची कुठल्याही प्रकारची दखल न घेता मला आज 3रा दिवस या ठिकाणी बसायला लावलेला आहे। उपोषण माझं सुरू आहे। तरी सदर शासन प्रशासकीय अधिकारी, मी एक पत्रकार असताना, मी अधिस्वीकृत पत्रकार आहे, एका पेपरचा संपादक असताना देखील माझी अशा पद्धती दिशाभूल करत असून कारवाईला बगल देण्याचं काम हे अधिकारी का करत आहेत हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे। तरी सदर प्रशासकीय अधिकाऱ्यांनी पुन्हा या गोष्टीचा गांभीर्य लक्षात घेऊन कारवाई करावी, माझ्या उपोषणाची दखल घ्यावी हीच माझी त्यांना विनंती आहे।